मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत अशा माता भगिनींना आता चिंता करण्याची अजिबात गरज नाही. माता भगिनींनो, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. काही चुका झाल्या असतील तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की त्याचं प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. त्या अगोदर चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला व्हिडिओ सुरू करूयात आपण लवकरात. लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे प्राप्त महिलांच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे. योजनेसाठी राज्यातील 1.5 कोटींपेक्षा जास्त महिला पात्र ठरल्या आहेत. त्यापैकी अनेक महिलांच्या खात्यात पैसे 3,000 रुपये जमा झाले आहेत, परंतु अजूनही ही प्रक्रिया सुरू आहे. महिलांच्या खात्यात येतात काही दिवसात पैसे जमा होणार. काही महिलांच्या अर्जातील त्रुटी आणि बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्यामुळे पैसे जमा झाले नाहीत. त्यांच्यासाठी नेमके काय करावे या संदर्भात शासनाकडून गाईडलाईन जारी झाली आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. महिलांना या गोष्टीची तपासणी करावी. तुम्ही लाडकी बहीण ॲप किंवा नारी शक्ती पोर्टलवरून अर्ज केला आहे. नारी शक्ती पोर्टलवरून अर्ज केला असेल तर तो मंजूर झाला आहे, परंतु पैसे बँक खात्यात आले नाहीत, तर आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे तपासून पहा. मुख्यमंत्री बँक खाते आधार कार्डाशी लिंक नसल्यास त्वरित लिंक करा. त्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जुलैपासून मिळणार आहेत. तुमच्या मोबाईलवर अर्जातील त्रुटीबाबत काही मेसेज आला आहे का ते पाहावे. त्यानंतर त्या त्रुटीची पूर्तता करून अर्ज पुन्हा सबमिट करावा. आधार लिंक असलेल्या तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का ते देखील तपासून पाहावे. बँक खाते उघडण्यासाठी महिलांना कोणत्याही एजंटला बळी पडू नये. कोणत्याही बँकेत 500 किंवा 1000 रुपयांसोबत कागदपत्रे दिल्यावर बँक खाते उघडता येते. त्यामुळे ही सगळी गोष्ट निर्माण करून याचा विचार करून फॉर्म भरायचा व चुकी झालेल्या ह्या सर्व नोंदी लक्षात घेऊन बँक खात्यातील त्रुटी बराबर करायच्यात व लगेच पैसे मिळतील. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.